भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संतजना माहेश्वरी. ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासीजनी, ते हे माय ज्ञानेश्वरी संतजना माहेश्वरी. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाची काही विशेषता असते, त्यापैकी हा अभंग एक विशेष आहे. मुळात स्वतःला दासी म्हणून घेणाऱ्या जनाबाईचा अभंग आहे. नाही लक्षात आलं? तुम्हाला तर बरीच सवय झाली माझ्या भाषेची. मी तिला दासी म्हटलेलं नाही, शब्द नीट ऐका. ती स्वतःला दासी म्हणून घेते. असे काही विद्वान लोक आहेत, असे काही संत लोक आहेत, ते स्वतःला विद्वान संत महंत म्हणून घेतात, आहेत नाही. तुम्हाला असं माझा शब्द जरा सोपा वाटत असेल तर तुकोबारायची भाषा सांगतो. तुकोबारायला वैकुंठाला जायचं होतं आणि कधीही ज्यांनी कोणावर कृपा केली नाही त्याला सृष्टीतल्या पहिल्या संतांना तुकोबाराय टोमणा मारतात. तुम्ही सनकाधिक कृपावंत नाही म्हटलेले, तुम्हाला अजून कळलं नाही महाराज. म्हणविता कृपा, तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेता, पण पृथ्वीवर आजपर्यंत एकाचाही उद्धार सनकाधिक संतांनी केला नाही. गरिबीमध्ये आले नाहीत, मृत्यू लोकाच्या मूर्खांमध्ये आले नाहीत, कोणाचा उद्धार केला नाही, कोणी वाल्या भेटला नाहीत. सदैव वैकुंठात राहणारे, अडवलं तर शाप देणारे, त्यांना तुम्ही कृपावंत म्हणता. म्हणविता शब्द आहे का तुकोबारायांचे? फार असं व्यंगात्मक शब्द आहेत. आपण रोज अभंग म्हणतो तुम्ही सनकाधिक संतन, पाया पण पडतो. ते तुकोबाराय टोमणा मारतात. आम्ही 40 वर्ष झाले या मृत्यू लोकांमध्ये अशा लोकात राहिलो ज्यांनी आमचे अभंग बुडवलेत, ज्यांनी आमच्या शब्दांना कधी मान दिला नाहीत. अशा लोकात राहिलो, तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणून घेता. कमीत कमी एवढा करा उपकार. हा अर्थ आहे त्याचा. उच्चारण्यामध्ये अर्थ कळला पाहिजे बरं का. कधी कधी वीर रसाच्या ज्या ओव्या असतात ना, असं शिळपट उच्चारण करतात, त्यात रसच निघून जातो. सगळेच कीर्तनकार आहेत म्हणून जरा चांगलं सांगायचा प्रयत्न आहे माझा. काय किती सुंदर अभंग, फार डोकं लावायची गरज नाही. एवढा करा उपकार कमीत कमी. आमचा नमस्कार देवाला सांगा. आणि शब्दांचे प्रयोग कसे आहेत? मूळ पाठवा. शब्दांचा प्रयोग कसा आहे? तुका म्हणे मजा आठवा मूळ, मुलीला मूळ पाठवतात. हे तुमच्या डोक्यातच बसलं. मूळ कोणाला पाठवतात? तुम्ही पुरुष आहेत. नाही कळालं? तुम्ही माहेरात सासऱ्याप्रमाणे वागताय, ती सासर सोडून माहेरात जाते आणि माहेरमध्ये येण्यासाठी ती म्हणते मूळ लवकरी. जुन्या काळामध्ये दिवाळीच्या मुळा लेकी आस असते एक. 8 महिने सासरमध्ये सेवा केली. शब्द गंभीरतेने ऐका. कुठं केली सेवा? ज्यांना सेवा केल्याची कुठलीही तसदी नाही, आभार नाही, धन्यवाद देत नाहीत, अशा लोकांची सासरमध्ये ती मुलगी सेवा करते. आणि फक्त एक इच्छा असते, 2-4 दिवसाकरता दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, इच्छा केली तिने. आणि मग 2-4 दिवसासाठी का होईना माहेरी जावं, पण सन्मानाने. नाही कळालं? मुलीमध्ये पण अभिमान असावा, पण सन्मान असावा. जायचं ना माहेरी सन्मानाने, मूळ आलं पाहिजेत, घ्यायला आलं पाहिजेत. तसं या सासरमध्ये, मृत्यूलोकाच्या सासरमध्ये तुकोबाराय 40 वर्ष राहिले, 42 वर्ष राहिले. आणि निरोप सांगणारे कोण आहे? सनकाधिक संत आहेत. मग त्यांना सांगा आम्ही सासरमध्ये जाचाला कंटाळलोय. मूळ लवकरी. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय कृपावंत आहेत, पण म्हणविता दासी जनी ही दासी नाहीये, पण ते म्हणून घेते. संसारामध्ये काही प्रथा आहेत अशा. काही लोक, आता एखाद्या बाईंनी जर ओळख करून दिली जुन्या काळामध्ये,
आत्ताच्या काळामध्ये हा माझा गोपाळ आहे म्हणतात, पण जुन्या काळात म्हणायचे हे आमचे मालक आहेत. अर्थ नाही कळला अजून. हे आमचे मालक आहेत. थोड्या वेळामध्ये त्याच्या हातात पिशवी दिली जाते, बाजार घेऊन या. खरं मालक कोण आहे? आणि हे मालक म्हणून घेत आहेत. हे अभंग कळले पाहिजे तुम्हाला. हे मालक, जेवढे बसलेले पुरुष मंडळी, हे मालक म्हणून घेत आहेत. आणि काम कोण करत आहे? मालक का काम? काम कोण करत असतं? नोकर का मालक? तुम्ही काय करताय? संसारातलं काम करताय का काम सांगताय? तुम्ही काम करताय ना, मग मालक कसे काय? शब्दाचं पतन झालं तुमच्या नादात. शब्द तुमच्या बरोबर आला आणि मालकाचं परिवर्तन झालं. आणि तो दास या अर्थ फक्त म्हणायला मालक आहेत, काम सगळं त्याला का. तसंच दासी जणी म्हणायला दासी आहेत. ती देवाची मालकी नाही. ती विठाला विठाला भगवंताला शिव्या देणारी दासी जनी संतांना दासी म्हणून घेते. हा फरक मरेपर्यंत लक्षात ठेवा. ज्या देवाने तुम्हाला जन्म दिलाय त्याला माना न माना, शिव्या द्या, पण देवाची ओळख करून देणाऱ्या संतांच्या पाया पडा. देवाला गरज नाहीये. एखादा मुलगा बापाला बाप म्हणत नसेल तर सांभाळावं लागतं. मी भाषा चांगली वापरतोय. पोरग येते, सांभाळावं लागतं त्याला. पण जर जो देवाची, याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, आनंदाची ओळख करून देतो, त्या संतांच्या आनंदाने पाया पडा, लोटांगण घाला त्यांना. जो आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करतो, ती जनाबाई आहे. देवाला शिव्या देते, उभी राहुणी अंगणी शिव्या देत, पण संतांच्या बाबतीमध्ये ती विनम्र आहे. मी जनाबाईचं वर्णन करण्याचं वेगळं कारण आहे बरं का. ती महान आहे म्हणून मी सांगत नाही. पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा हा एकच अभंग आहे. अर्थ कळाला का? हा एकच अभंग आहे, फक्त 15,000 अभंगातून ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा. तुम्हाला किती कळतं मला नाही माहिती. महत्व सांगणं वेगळं, वर्णन करणं वेगळं. महत्व तुम्ही कोणाचंही सांगाल, महत्वाला काय प्रश्न पडला तुम्हाला? म्हणून ज्ञानोबरायचं आणि ज्ञानेश्वरीचं महत्व सांगणारे अभंग आहेत, ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारे अभंग नाही. तुम्ही मार्केटमध्ये जर जनतेमध्ये बघितलं ना, ते आपल्या गुरुचं महत्व सांगतात, गुरुचं वर्णन करत नाहीत. विठाला विठाला अर्थ कळाला तुम्ही? गुरुचं महत्व सांगतात, संतांचं महत्व सांगतात. कमी येते आपल्या बोलण्यामध्ये, कमतरता आहेत. आपल्या बुद्धीचं, दारिद्र्याचं ते प्रतीक आहे. महत्व काय सांगणार तुम्ही? महत्व कोणाचंही सांगणार ना. तुम्ही एखाद्या घरामध्ये जा, मुलाचं महत्व आई सांगते, माझा मुलगा फार गुणी आहे, हे महत्व आहे, वर्णन नाही. का एक जण तर माझ्याकडे आला म्हणे, महाराज आमचे गुरु फार मोठे आहेत. नाही कळालं? म्हणलं पुढे काय नाही, खंडाळ्याच्या घाटामध्ये टायरची हवा गेली, गुरुजींनी असा हात केला आणि हवा भरली. हे महत्व आहे, हे वर्णन नाही, हे महत्व आहे. ज्ञानेश्वरीचं वर्णन फक्त जगात 2च व्यक्ती करतात, खुद्द ज्ञानेश्वर महाराज आणि एक जनाबाई. विठाला विठाला हिंमतच नाही कुणाची, महत्व सांगतील. पण तरी मी काही बोललो नाही. महाराज तुम्ही काही बोलले नाहीत. म्हटलं टायरमध्ये हवा भरणार आहे. म्हटलं तुझा गुरु कोण आहे? तुझा गुरु महत्व म्हणजे काय? पोरगा होत नाही, नोकरी लागत नाही, मध्यस्थी माणूस, चांगल्या भाषेत त्याला दलाल म्हणतात. संसारिकाचे जो काम करतो त्याचा वेश जरी परमार्थाचा असला तरी तो दलालच आहे, लक्षात ठेवा. तरी तो दलाल, कारण संसाराचे कामं करतो ना तो. परमार्थाचं क्षेत्र वेगळं आहे. पुन्हा एका क्षेत्र वेगळं आहे. क्षेत्र शब्दाचा अर्थ आहे एक पूर्वेला आहे आणि एक पश्चिमेला आहेत. ह्या दोघांचे स्वभाव वेगळे आहेत, दोघांचं कार्य वेगळे. ज्ञानेश्वरीचं महत्व वेगळं आहे,
ज्ञानोबरांचं महत्त्व वेगळं आहे, ज्ञानेश्वरीचं वर्णन वेगळं आहे. जर एखादा पोलीसवाला असला आणि त्यांनी जर एखाद्या चोराला एखाद्या माणसाने पाहिलं असेल, तो वर्णन करतो आणि वर्णन ऐकून दुसरा माणूस फोटोग्राफ काढतो त्याची मिशी अशी आहे, त्याची चेहरा असा आहे, त्याची भुवई अशी, डिटेक्ट चित्र निघतं. वर्णन करणारा व्यवस्थित असेल तर. काही भाग्यवान आहे, डॉक्टरकडे जाऊन कळत नाही काय होतं म्हणून. काय होतंय काय नाही, कसनुसं होतंय, त्याने कोणत्या गोळ्या द्यायच्या. पेशंट सुद्धा विद्वान पाहिजेत, करेक्ट इलाज होतो. नाही कळलं अजून? शिष्य विद्वान असेल तर उद्धार होतो. गबाळे असेल ना, हे कसनुसाला कसनुसी गुरु भेटतात. आणि ही ब्याद, ही जमात ज्ञानेश्वरीकडे येत नाही, हे मग आमचं नशीब आहे. कसे कसे अर्थ लावले असते ते सांगता येत नाही या लोकांना. अर्थ लावत नाही हे आमचं नशीब आहे. चुकीचा अर्थ लाव म्हणून माऊली कळायला काय वेगळी. आणि जेवढे संत आत्तापर्यंत आपण स्टेजवर उभा आहोत तिथपर्यंत जेवढे संत आहेत, यांचं महत्त्व सांगितलं लोकांनी. अमुक चमत्कार केला, नदीतल्या पाण्याचं तूप केलं, ज्ञान सांगितलं असा संत नाही. अर्थ कळतं? हे आळंदीमध्ये बोलतोय तुम्हाला मी. काय ऐकतं तुम्ही लोकांचं? राग काढली, आतून लाडू निघाले, खा. पाण्याचं तूप केलं तर की अहो, महाराज लोक जेव्हा हे सांगतात ना, तेव्हा मला महाराज लोकांच्या बुद्धीची कीव येते. हे काही सांगणे काय, अंधश्रद्धा वाढवू नयेत. आपण चुकीचं सांगतो म्हणून बाकीचे शिकलेली लोक आपल्याला नावं ठेवतात. आपला दोष येतो का? वर्णन करता येत नाही, हा वीक पॉईंट आहे. ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी सांगता येत नाही. विठाला विठाला 15,000 अभंग आहेत, जेने निगमवल्ली प्रगट केली वगैरे वगैरे, सगळं महत्त्व सांगणारे अभंग आहेत, पण चांगलं महत्त्व सांगणारे आहेत. पण जनाबाई एक अशी होती, ओळखती माऊलीच्या चरित्राला, ओळखती स्वभावाला, ओळखती काय लागतं यांना. ज्ञानेश्वरी म्हणजे काय याचं वर्णन फक्त जनाबाई करते, कोणी दुसरं करते. माऊली तर करतातच, माऊलीचं वर्णन सुद्धा कळत नाही हो लोकांना. काय सांगायचं. एक साहित्यकार पुण्यामध्ये चर्चा झाली, महाराज माऊलीचे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे, हे माऊलीला धन्यवाद देणार बरं का अवलादी. म्हणलं काय झालं? काय नाही, मराठीचं किती वर्णन केलंय. माझा मराठाची बोल कौतुकी. अरे म्हटलं बाबा जरा ह्रस्व दीर्घ बघत जा. माऊली काय म्हणतात? माझा मराठाची बोल. आपण 4 जण मराठी बोलतोय, तर 4 जणांपैकी आपण काय म्हणतो, याची मराठी चांगली आहे. मग 3 जणाला येत नाही का? बोला ना. मग 3 जणांची मराठी वेगळी, त्याची वेगळी का? बरं, ज्याची मराठी चांगली त्यालाच अनाउन्सर म्हणून ठेवतो आपण, की याची मराठी चांगली बोलतो, याला स्टेजवर घ्या. बाकीच्या ऐकणाऱ्याला मराठी कळत नाही का? तसं ज्याची मराठी चांगली, ज्ञानोबराय म्हणतात, तो बी आहे. माझा मराठाचा बोल कौतुक आहे, तुमचा नाही. तुमची मराठी कंटाळवाणी आहे. याचे इथपर्यंतच थांबतो मी. कातड्याचं वर्णन करणारी मराठी ही अमृताला जिंकू शकत नाही. ब्रह्माचं वर्णन करणारी ज्ञानेश्वरी अमृता ते पैजा जिंके. हे वर्णन आहे ज्ञानोबरांचं. म्हणून आपल्या लक्षात यायला वर्णन कुठे आहे आणि महत्व कुठे आहे. गुरुचं महत्व आहे, वर्णन नाही करतायत गुरुचं. शब्द लक्षात ठेवा, गुरुचं वर्णन करता येतच नाहीत. जर एखाद्याने सांगितलं की माझा गुरु मोठा आहे, तो लहान आहे असं समजायचं, डोळे झाकून सांगतो. गुरुचं वर्णन करता येत नाही, कारण की गुरुंनी दिलेला अनुभव वाणीतून सांगता येत नाही, म्हणून वर्णन करता येत नाही. महत्व सांगितलं की सामान्य माणूस निवांत माथा ठेवी जे चरणी, हे गुरुचं महत्व आहे. विठाला विठाला. शब्द काय, शब्द ज्ञान आणि कशामुळं शब्द वापरतात हे आपल्याला कळायला पाहिजे. निवांत माथा ठेवी जे चरणी हिची भले, शब्द वर्णन नाही करता येत गुरुचा. म्हणून कधी कधी ज्या, आणि का असं होतं, संसारातली माणसं, वाईट म्हणून घेऊ नका, संसारातली माणसं जेव्हा परमार्थ करतात तेव्हा त्यांच्या सवयी परमार्थामध्ये येतात.
नाही, संसारामध्ये जे चमचागिरी करणारी लोक आहेत, चाटुकारिता करणारी लोक आहेत, ती जेव्हा परमार्थामध्ये येतात त्यांच्या ते सवय जात नाहीत. दारुड्याचं पण वर्णन करतात. हे जे दहाव्याला जाणारी लोक आहेत ना, त्यांच्या बाबतीत लय वाईट वाटतं. गावात सगळ्यात खराब माणूस, दारुड्या माणूस, जुगारी माणूस मेलेला असतो आणि कीर्तनकार त्यांना सांगतात की याला सद्गती प्राप्त हो. हे कोण आहेत? आणि लोक पण इतके विचित्र आहेत. कावळा आले की त्याला म्हणतात महाराज बंद करा. कावळा ज्याचे प्रवचन बंद करतो आपली योग्यता आपण डाऊन करतो. नाही कळालं? आपली योग्यता आपण डाऊन करतो. 2 पैसे नाही मिळाले तर काय बिघडलं? बरं तुम्ही ब्रह्मचारी आहात ना, घरात आणा म्हणून कोणी मागितलेलं नाही ना, तरी देखील संसारातल्या सवयी परमार्थात आल्यानंतर त्या जात नाही. आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये मोबाईल फॉर्मेट केला नाही आणि मग काय होतं, त्या जुन्या सवयी आणि परमार्थातले चांगले शब्द याचं मिश्रण होऊन परमार्थामध्ये सांगितलं जातं. खिचडी म्हणतात याला, शुद्ध ज्ञान नाही. हे तुकोबाराचे अभंग आहेत. निरे कोणापाशी, निरे निरस एखाद्याजवळ जर ज्ञान असेल तर तुकोबारा म्हणतात मी मागतोय मला द्या, नाहीतर घरोघरी अवघे झाले शब्द ज्ञान. परिमेळवन बहुमाजी तो 400 वर्षापूर्वीचे शब्द आहेत बरं का. घरोघरी अवघे झाले शब्दज्ञान. घरोघरी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये मलाच सकाळी सकाळी मेसेज होतात नीट वागा म्हणून. घरोघरी अवघे, कुणाला काय सांगावं हे तर कळलं पाहिजे ना. कोणी कोणी सूर्योदयाचा फोटो मला पाठवतं, म्हटलं उठला लवकर माणूस. कॉपी करतो आपण. घरोघरी ज्ञान नाही आहे, शब्द ज्ञान आहेत. कुणाची तरी 2 शब्द, 2 वाक्य, 2 विषय, 2 सब्जेक्ट ऐकलेले असतात आणि संसारातल्या सवयी त्यात मिक्स केलेल्या असतात. प्युअर राहत नाही ते. प्युअर अहंकारी जो असतो ना तो प्युअर नसतो, हे लक्षात ठेवा. स्वाभिमानी प्युअर असतो. फरक लक्षात ठेवा. स्वाभिमानी 9व्या अध्यायामध्ये असे शब्द आहेत ज्ञानोबरायांचे, ते वाहंकारू वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागे. शब्दाचं आम्ही आहोत म्हणून देवा तुला किंमत आहे. तुझे दागिने आम्ही आहोत याला म्हणतात जगणं, याला म्हणतात संत. भगवंताच्या अंगावरचे दागिने आम्ही आहोत. नाही कळालं? ते संत आहेत. किमान दागिने नाही झाला तर कलंक होऊ नका. परमार्थाला आपल्यामुळं गालबोट लागेल, आपल्यामुळं इतरांचा परमार्थ कमी पडेल, किमान हे तरी करू नका. विठ्ठला विठ्ठला. मग काय होतं, ज्या वेळेस वर्णन करायचं असतं एखाद्या गोष्टीचं, एखाद्या महत्वाचं, त्याला तो विषय समजला तर वर्णन करेल. शब्द आहे का? त्याला विषय समजला तर वर्णन करेल. विषयच कळला नाही तर वर्णन काय करेल? एखाद्याला गायन समजतच नाही, कोणत्या रागात गातोय आणि हा खालून वाह काय, न राग कळतो त्याला, न स्वर करतो, कोणता स्वर लावायला नाही पाहिजे हे सुद्धा ज्याला कळत, तू वाह नाही कळलं अजून. मी कीर्तन करायला बोलतोय. ज्या लोकांना कीर्तनच कळत नाही ती लोक म्हणतात वाह कीर्तन.
आणि तो जेव्हा आमच्याकडे येतो ना तो छाती काढून चालतो. मला म्हणजे शास्त्रीजी 30 ते 65 दिवस फुल. नाही कळलं फुल म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फुल शब्दाचा काय अर्थ इंग्लिशमध्ये? जो आणि पुढचा टप्पा आहे का बरं का, कधीही मी कीर्तन करायला सांगतो दिदल्याशिवाय मिळत नाही, हा ज्ञानोबारांचा सिद्धांत आहे. ज्ञानोबारांचा दिदल्याशिवाय 12 तास तुम्ही प्रवास करता, कीर्तन करता, मग तुम्हाला पाकीट मिळतं. आयुष्य दिलं मग तुम्हाला पाकीट मिळालं. तेच आयुष्य जर माऊलीला दिलं तर तुम्हाला संत बनवलं असतं. चर्चा ही नाही की कोणाला किती रुपये मिळतात आणि कोणाला किती पाकिट मिळतं. गौण विषय आहेत. तारुण्य विकल्यानंतर तुम्हाला पैसा मिळतो. जेवढे कॉर्पोरेट क्षेत्र आहेत, जेवढ्या कंपन्या आहेत, 1-1 कोटीचं पॅकेज असू द्या, त्यांचे 24 तास कंपनीने विकत घेतलेले आहेत. तो मनुष्य म्हणून जगत नाही, नौकर म्हणून जगतो. आणि तुकोबाराच्या अभंग आम्ही स्वामी म्हणून जगणारी माणसं आहेत, मालक म्हणून जगणार. हा फरक क्षेत्रातला आहे. विठ्ठला विठ्ठला.